तर मित्रमैत्रिणींनो, ऐक देवा, पाय दुखत आहेत. हॅलो फ्रेंड्स, हॅव नाईस डे. धम्म सकाळ. आपणा सर्वांचा दिवस मंगलमय जावो. तर आता सूर्य उगवत आहे बापा. या झाडाच्या मधून सूर्य उगवत आहे. किती छान दृश्य आहे मित्रमैत्रिणींनो, बघा तुम्ही. हे आपल्याला कुठे विकतही घेता येणार नाही. इतकं नैसर्गिक, म्हणजे इतक्या निसर्गरम्य परिसरात माझं गाव वसलेलं आहे. आणि त्या गावामध्ये हे आमचं फार्म हाऊस आहे. मित्रमैत्रिणी, हे पहा, हे माझं फार्म हाऊस आहे. हे बघा किती सुंदर आहे ना. पाहताय ना हे दृश्य. हे तुम्हाला शहरात पाहायला मिळेल का इतकं सुंदर दृश्य? हे का, आता इथून सूर्य उगवत आहे. आहे की नाही छान? किती सुंदर आहे माझं सासर मित्रमैत्रिणींना. ही माझ्या विशालची गाडी आहे, माझ्या भाच्याची, जो आर्मीमधून 17 वर्ष सर्व्हिस करून 35व्या वर्षी, अगदी म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मला का कुणास ठाऊक, मला खूप प्राऊड फील होतं माझ्या भाच्यांबद्दल. माझा धनराज म्हणा, माझा विशाल म्हणा, माझा भाऊ म्हणा, तर मला खूप यांच्याबद्दल खूप प्राऊड फील होतं. का होतं सांगते तुम्हाला, की एवढ्या लहान वयामध्ये, म्हणजे आता 35व्या वर्षी, काही मुलं 35व्या वर्षी नोकरीला लागतात, तर 35व्या वर्षी माझा विशाल सेवानिवृत्त होऊन, ते पण प्रामाणिकपणे देशाची सेवा करून, अगदी सीमेवर सुद्धा माझा विशाल होता. आपल्या भारत मातेचं रक्षण करण्याकरिता माझा विशाल सीमेवर सुद्धा होता मित्रमैत्रिणींनो. पाकिस्तानच्या बॉर्डरवर देखील माझा विशाल होता. काश्मीरला देखील माझा विशाल होता. तर असा हा माझा विशाल आता भारत मातेचं प्रामाणिकप्रमाणे रक्षण करून, भारत मातेची सेवा करून, 17 वर्ष सेवा करून माझा विशाल सुखरूपपणे आपल्या मायदेशी परतलेला आहे. तर हे दृश्य किती छान आहे मैत्रिणींनो, पहा. हे पहा, आहे ना, किती सुंदर आहे हे दृश्य. हा बॉम्ब पेटवलेला आहे माझ्या बापूने. माझा बापू म्हणजे पहिला माझा मामे भाऊ, आज माझा तो दीर आहे. तर मित्रमैत्रिणींनो, माझा बापू हा काही खूप फार मोठा श्रीमंत नाही. त्याला नोकरी नव्हती. शिक्षण कमी असल्यामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. भिवंडीला तो एका ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये, म्हणजे मिल टाईप असतं ना, जिथे कपडा तयार होतो, तिथे तो काम करत होता. आणि त्याच्यानंतर त्याची प्रकृती सारखी बिघडू लागली. तर मग तो आणि छाया छाया म्हणजे माझी छोटी जाव. जाव कसली हो, आम्ही बहिणी बहिणीच आहोत. म्हणजे आमचं नातंच असं आहे की आम्ही बहिणी बहिणी आहोत. म्हणजे तीही मला मोठ्या बहिणीप्रमाणे प्रेम देते. आम्ही जाव असं वाटतच नाही. आणि मीही तिला छोट्या बहिणीसारखं प्रेम देते. तर असं आमचं खूप काय म्हणतात, प्रेमाचं नातं आहे, आपुलकीचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, आत्मीयतेचं नातं आहे छायाचं, माझं, माझ्या बापूचं. माझा बापू म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्या मोठ्या मामाचा धाकटा मुलगा, सगळ्यामध्ये धाकटा मुलगा तो. मोठी पुष्पा, दुसरी लता आणि तिसरा शरद माझ्या मोठ्या मामाचा, आणि चौथा हा मिलिंद. तर तो मिलिंद शेंडेफळ आहे. तर मित्रमैत्रिणींनो, सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की मिलिंद हा अतिशय गरीब आहे. म्हणजे परिस्थितीने हे आहे आणि स्वभावाने आहे. पण तो मनाने इतका मोठा आहे, इतका मोठा आहे, अक्षरशः म्हणजे मी त्याची आत्तेबहीण आहे पहिली म्हणजे.
आता मी त्याच्या काकाच्या मुलाशी माझं लग्न झालं. माझ्या 2 नंबर मामाच्या मुलाशी माझं लग्न झालं. तर तेव्हापासून मी त्याची वहिनी झाली. पण आमचं नातं जे आहे ना, तो बहीण-भावांचंच आहे. अगदी पवित्र नातं आहे माझ्या बापूचं आणि माझं. अगदी पवित्र. मित्र तुम्हाला सांगते मी